हाय सर, मी तुमची ऑनलाईन ऍड पाहिली आहे. तुम्हाला तुमची कार विकायची आहे, मला ती विकत घ्यायची आहे. ऐकून आनंद झाला. कार चांगल्या कंडिशन मध्ये आहे. मी नवीन कार विकत घेतोय म्हणून ही विकतोय. पण किंमत फिक्स्ड आहे हा. सर, तुम्ही किमतीची चिंता करू नका. मी XYZ बँकेत अधिकारी आहे आणि ह्याच महिन्यात रिटायर होतोय. माझ्या मुलाला हीच गाडी विकत घ्यायची आहे आणि तो ह्यासाठी आग्रह धरून बसलाय. अरे वा, बरं तुम्ही विकत घेण्याआधी कार एकदा चेक तर कराल ना? नक्कीच, आम्ही तुमची कार चेक करू, पण त्याआधी मी तुम्हाला टोकन अमाउंट पाठवतो, ज्यामुळे तुम्ही कार दुसऱ्या कोणालाही विकणार नाही. मी तुम्हाला माझ्या बँकेचे डिटेल्स SMS करतो. तुम्ही 10,000 रुपये NEFT किंवा ऑनलाईन ट्रान्सफरने पाठवू शकता. मला तुमचे डिटेल्स मिळाले. मी आत्ताच पैसे पाठवतो. धन्यवाद. मी मागील 10 मिनिटांपासून पैसे ट्रान्सफर करायचा प्रयत्न करतोय, पण होत नाहीये. मी तुम्हाला मोबाईल फोनवरून एक QR कोड पाठवतो. तो स्कॅन करा, म्हणजे मी तुम्हाला पैसे पाठवू शकेन. मी QR कोड तर स्कॅन केलाय, पण तो पुढे जाण्यासाठी माझ्याकडे UPI पिन मागतोय. अगदी बरोबर. पैसे प्राप्त करण्यासाठी तुम्हाला तुमचा पिन एंटर करावा लागेल. गेलो कामातून, माझी फसवणूक झाली. सतर्क रहा. QR कोडद्वारे होणाऱ्या फसवणुकीपासून सांभाळा. काय करावे? QR कोडचा वापर करण्याआधी त्याची माहिती मिळवा. फसवणूक करणाऱ्या व्यवहाराची सूचना तात्काळ आपल्या बँकेला द्या. जवळच्या सायबर क्राईम पोलीस स्टेशन आणि नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल cybercrime.gov.in वर घटनेची माहिती द्या. काय करू नये? कोणत्याही इतर व्यक्तीकडून पैसे प्राप्त करताना आपला UPI पिन टाकू नका. UPI पिन फक्त पैसे पाठवण्यासाठी आवश्यक आहे, प्राप्त करण्यासाठी नाही. पैसे प्राप्त करण्यासाठी QR कोड स्कॅन करू नका. QR कोड पैसे पाठवण्यासाठी स्कॅन करणे आवश्यक आहे, पैसे प्राप्त करण्यासाठी नाही.